कधी कधी असं होतं ना की एग्जच प्रोड्यूस होत नाहीत, म्हणजे अनओव्युलेटरी सायकल असते. हो. मग अशा वेळेला काय केलं जातं? अशा वेळेला असं झालेलं आहे, म्हणजे लाईक आता तुम्हाला जर का एक किस्सा सांगायचा झाला तर एक 40शी मधली फिमेल आमच्याकडे आलेली होती. म्हणजे ते कपल फार प्रयत्न केले, जवळजवळ त्यांना 15 वर्ष लग्नाला झालेले होते आणि ते वाट बघत राहिले की होईल, आज नाही, आज होईल, उद्या होईल, असं त्यांनी फार प्रयत्न केले. काही ट्रीटमेंट्सही कदाचित त्यांनी केलेले होते, पण त्यांना सक्सेस कुठेच आले नाही आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम मग त्यांची पाळीही बंद झाली होती. पण मग त्या ज्यावेळेस आमच्याकडे आलेल्या होत्या त्यावेळेस त्यांचे योग्य ट्रीटमेंट आम्ही करायचा प्रयत्न केला. त्यांची पाळी आम्ही स्टार्ट केली आणि व्यवस्थित त्यांना बाळ आम्ही देऊ शकलो. किती वयापर्यंत आपण त्यांना आर्टिफिशियली एग्स प्रोड्यूस करायला लावू शकतो? म्हणजे फर्टिलिटी पिरियड किती असतो? एक साधारण 45पर्यंत आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. सगळ्यांनाच होतं असं नाही. पण जो फर्टाईल फिमेलचा जो एज लिमिट जो आहे, एक साधारण 25पासून एक 30-32पर्यंत एक व्यवस्थित फर्टिलिटी, म्हणजे ज्याच्यामध्ये एक हेल्दी बेबी आपल्याला मिळू शकतं. म्हणजे 50-60 पर्यंत नाही मिळू शकत? ते तर लिगली आम्हाला अलाउड पण नाही आहे. अच्छा, लिगल लिमिट काय आहे? म्हणजे लिगल लिमिट एक 48-49 पर्यंत. अच्छा, तोपर्यंत तुम्ही आर्टिफिशियल इंजेक्शन्स देऊन तुम्ही एग्स तयार करू शकता. आणि स्पर्म्सच्या बाबतीत, पुरुषांच्या बाबतीमध्ये एक साधारण 55 पर्यंत हेल्दी असतात ते स्पर्म्स? हो, अगदीच. आणि स्पर्म्स नसतील, अजूस्पर्मिया असेल, तर मग अशा वेळेला काय असतं? अशा वेळी मग बरेचसे वेगवेगळे प्लॅन्स असतात. वेगवेगळे प्लॅन्स म्हणजे असं आहे की लाईक आम्ही त्या पेशंटला हॉर्मोनली काही ट्रीटमेंट देऊ शकतो का, ते प्रयत्न करतो. नाही अगदीच झालं तर मग आम्ही टेस्टिक्युलर बायोप्सी करतो अशा पेशंट्सचे. त्यांच्या टेस्टीजमधून ते स्पर्म आम्ही हे करतो, एक्स्ट्रॅक्ट करतो आणि मग ते स्पर्म्स आम्ही इंजेक्शनसाठी वापरतो. आता मी म्हणजे असं आमच्याकडे एक कपल होतं ज्यांनी बऱ्याच वेळा प्रयत्न केला आणि नाही झालं त्यांना सक्सेस. सो अशा कपलना मग हेच टेस्टिक्युलर बायोप्सी एक ऑप्शन उरतं, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईटवरून आम्ही त्या टेस्टिसच्या स्पर्म्स, हेल्दी स्पर्म फाइंड आउट करायचा प्रयत्न करतो आणि ते स्पर्म्स मग त्या एग्समध्ये, फिमेलच्या त्यांच्याच वाईफच्या एगमध्ये इंजेक्ट करतो आणि त्याच्यापासून फर्टिलायझेशन झालं की एक हेल्दी एम्ब्रिओ जर आपल्याला मिळाला तर नक्कीच त्यांच्यामध्ये इम्प्लांटेशन पण व्यवस्थित होऊन जातं. म्हणजे जर सिमेनमध्ये नाही मिळाला तर तुम्ही डायरेक्टली टेस्टिसमधून काढता. पण असं कधी केस आली आहे का तुमच्याकडे की नाहीच आहे, म्हणजे बनतच नाही आहेत? राईट, स्पर्म्स. असे केसेस पण आहेत ज्याच्यामध्ये होत नाही, पण लिगली मग आपण त्यांचे कन्सेंट्स घेतले जातात, ॲफिडेव्हिट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आता ART लॉ चांगलाच आलेला आहे, सो त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ART बँकमधून आम्ही सिमेन सॅम्पल घेतो. ART म्हणजे काय? ART म्हणजे आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. म्हणजे ART बँक असते ज्याच्यामध्ये हे सिमेन सॅम्पल फ्रीज केले जातात, जे ऑफिशियल डोनर्स असतात. सो डोनर्सने दिलेले ते सॅम्पल्स असतात आणि हा डोनर फक्त एकाच वेळी डोनेट करू शकतो. तो पुन्हा पुन्हा डोनेट करू शकत नाही, कारण आता लॉ तसा आलेला आहे. बरं. आणि ते सॅम्पल मग जर का त्या कपलचं कन्सेंट असेल तर ते सॅम्पल वापरलं जातं योग्यरीते. एक ॲफिडेव्हिट दोघांचीही लिगली संपूर्ण केलं जातं. डोनरचा कन्सेंट घेतला जातो, कपलचा कन्सेंट घेतला जातो आणि मग ते सॅम्पल आपण वापरू शकतो. म्हणजे जर स्पर्म्स तयार होत नसतील तर आपण डोनरकडनं घेऊ शकतो. मग एग्स सुद्धा घेऊ शकतो? एग्सही तसेच आपण घेऊ शकतो. तिथेही तसाच एक क्रायटेरिया आहे की लाईक जो एक डोनर जी फिमेल असते
ती पण आयुष्यामध्ये एकदाच डोनेट करू शकते, असा आता लॉ आलेला आहे. पूर्वी असं होत होतं की ती लेडी मल्टिपल टाईम्स डोनेट करू शकत होती, पण आता तसं नाही राहिलेलं आहे. आता एका वेळी एकदाच ती एग्स देऊ शकते आणि ते सुद्धा 7च एग्स आम्ही देऊ शकतो एका रेसिपियंटला. अच्छा, 7च एग देऊ शकतो. पण एका वेळेला तुम्ही साधारण किती एग्स एक्स्ट्रॅक्ट करता? साधारणपणे डोनरमधून नॉट नेसेसरी की ते 7च मिळतील. कोणाला 5 मिळतात, कोणाला 10-15 ही मिळू शकतात. पण लॉप्रमाणे आम्ही त्या रेसिपियंटला फक्त 7च देऊ शकतो. त्याच्या बियॉन्ड आम्ही नाही देऊ शकत. मग तुम्ही डोनर जे म्हणजे एग डोनर किंवा स्पर्म डोनर असतील, तर ते त्याच्या वयाचे काय अट आहे का? हो ना. आता त्याच्यामध्ये पण कसं आहे की लाईक तो जो फर्टाईल जो काही एज लिमिट जो आहे की लाईक एक 25पासून एक 30-35पर्यंत जे काही हेल्दी डोनर्स जे असतील त्यांच्यामधूनच हे एग्स किंवा स्पर्म्स घेतले जातात आणि ते वापरले जातात. पण त्याच्या अगोदर त्या डोनर्सचे स्क्रीनिंग होते व्यवस्थित. काही त्यांना काही प्रॉब्लेम आहेत का, काही डिझीज आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित स्क्रीन केलं जातं आणि मगच ते एग्स किंवा ते स्पर्म वापरले जातात. त्याच्यामध्ये पण आमच्याकडे आम्ही हा प्रयत्न करत असतो की जे कपल आहे त्या कपलचं रिझेम्बलन्स त्या पर्टिक्युलर डोनरशी थोडंफार मिळतं जुळतं असेल तशा टाईपमध्ये आम्ही सिलेक्ट करायचा प्रयत्न करतो. मग तुमच्याकडे पण तुम्ही डोनर्स स्पर्म्स किंवा डोनर एग्स ठेवता? हो, म्हणजे लाईक आता आमच्याकडे ART बँक आहे, तर त्यामुळे मग आम्ही हे असे स्टोअर करून ठेवू शकतो. इन द सेन्स लाईक जी काही ART बँक असते त्यांच्याकडून आम्ही मागवून आमच्याकडे ते आम्ही स्टोअर करू शकतो. मग ॲज सच आम्ही आमच्याकडे अशी काही बँक वगैरे असे काही क्रिएट केलेली नाही आहे. पण जस्ट बिकॉज आम्हाला एक सर्टिफिकेट मिळालेलं आहे ART बँकचं आणि त्याच्यामुळे जे काही कपल ज्यांना इंटेंडिंग कपल जे आहेत ज्यांना हे काही सॅम्पल्स लागतात ते आमच्याकडे आम्ही त्यांचा वापर होईपर्यंत त्यांच्यासाठी आम्ही ते आमच्याकडे स्टोअर नक्कीच करू शकतो. पण मग तुमच्याकडे असं ते डोनरचं असं काही असं असतं का लिहिलेलं की म्हणजे काहींची जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे डोनरचे थोडे काही प्रोफाईल किंवा क्रायटेरिया लिहिलेले असतात का? हो, ते ART बँकमधून आम्हाला ते मिळतात. म्हणजे लाईक काही कपल्सना की आमचे डोळे काळे आहेत तर आम्हाला डोनर पण काळ्या डोळ्यांवालीच हवी आहे, तर असं क्रायटेरिया असतात. किंवा त्या गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्यावा लागतो की एक जर का ती आई त्या आईचे केस जर काळे आहेत आणि काही डोनरचे जर ब्लॉन्ड असतील तर आम्ही नक्कीच त्या डोनरचे एग्स तिला देऊ शकत नाही, कारण ते होणारं बाळ कदाचित त्याचे केसही त्या डोनरप्रमाणेच होतील. सो त्या गोष्टीकडे पण आम्हाला काळजी घ्यावी लागते त्या गोष्टीची. मी साधारण आई वडिलांची मिळतं जुळतं. पण असं कधी होतं का की तिच्याकडे पण एग्स नाही आहेत आणि त्या नवऱ्याकडे पण स्पर्म्स नाही, मग अशा वेळेला काय करता तुम्ही? अशा वेळी ॲक्च्युली पूर्वी असं आम्ही करत होतो की लाईक एम्ब्रिओ डोनेशन द्यायला म्हणत होतो की लाईक पण आत्ता लॉमुळे हा प्रकार आम्हाला बंद करावा लागला की या गोष्टी आता होत नाहीत. म्हणजे एम्ब्रिओ डोनेशन हा प्रकारच आता पूर्णपणे बंद केला आहे गव्हर्नमेंटने. मग आता काय उपाय? मग आता त्याच्यावरती उपाय म्हणजे ॲडॉप्शन. अच्छा, आता एम्ब्रिओ डोनेशन होत नाही म्हणजे? हो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.